नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून एक अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। एकनाथ शिंदे यांच्या गटाला सर्वात मोठा धक्का। एकनाथ शिंदे यांच्या पक्षात आता नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे। शिंदे गटातील अनेक बडे नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत। सुप्रीम कोर्टात चाललेल्या सुनावणीमध्ये एकनाथ शिंदे यांचं पारडं आता खाली येणार अशी चिन्ह दिसत असताना आता शिंदे गटात कोणता मोठा भूकंप झालेला आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। तर आपण बघूया की नेमकं काय झालेलं आहे। राज्याच्या राजकारणात शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे 2022 मध्ये झालेल्या पक्षफुटीचा वाद पुन्हा एकदा निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून उद्धव ठाकरे यांच्याकडून कपिल सिब्बल यांनी जोरदार बाजू मांडली। तर आता बाजू मांडणार आहेत शिंदे गटाचे वकील। परंतु कपिल सिब्बल यांनी जी निवडणूक आयोग असेल किंवा जे अनेक कायदे यांची जी चिरफाड केली त्यानंतर एकच सर्वांची खात्री पटली की एकनाथ शिंदे यांचा पक्ष आणि शिवसेना धनुष्यबाण चिन्ह हे नक्कीच जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पक्षफुटीनंतर आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न असो किंवा निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिलेल्या पक्षाचं नाव धनुष्यबाण चिन्ह याबाबत सुरू असलेल्या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असताना कपिल सिब्बलांनी सिक्सर मारत अनेक दावे प्रतिदावे केले। त्यामध्ये एकनाथ शिंदे यांना जे अपात्र ठरवून त्यांच्यासोबतचे सगळे जे आमदार 2022 मध्ये होते किंवा आताचे जे आमदार आहेत त्या सर्वांना अपात्र करावं अशी महत्त्वाची मागणी केल्यानंतर शिंदे गटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली असून एकतर त्यांना भाजपामध्ये सर्वांना विलीन व्हावं लागेल किंवा जे काय आहे ते नवीन पक्ष चिन्ह घेऊन मैदानात उतरावं लागेल। दरम्यान उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाच्या 2023 मधील निर्णयाला मोठं आव्हान दिलं आहे। या निर्णयात निवडणूक आयोगाने शिंदे यांना जसं पक्ष आणि चिन्ह गेलं ते अतिशय चुकीचं आहे असं त्यांनी मांडल्यानंतर आता जो सर्वोच्च न्यायालयात वाद सुरू आहे त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचं पारडं खाली आलं असून उद्धव ठाकरे यांचा विजय सध्या तरी निश्चित मानला जात आहे। त्यामुळे अनेक आमदार खासदार जे शिंदे गटात उद्धव ठाकरे यांच्याकडून दाखल झाले आहेत आता त्यांच्यामध्ये चलबिचल अवस्था निर्माण झाली असून लवकरच अनेक जण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात खऱ्या शिवसेनेत मातोश्रीवर येण्याची चिन्ह सध्या तरी दिसत आहेत। परंतु सत्तेत उद्धव ठाकरे हे नसले तरी मात्र त्यांच्याकडे निष्ठावंत शिवसैनिकांचा ओढा असेल किंवा महाराष्ट्रातील तमाम नागरिक हे उद्धव ठाकरेंना आपल्या कुटुंब प्रमुखप्रमाणे मानतात। परंतु शिंदे यांच्याकडे सत्ता असून सुद्धा त्यांना तसं उद्धव ठाकरे यांच्यासारखं वर्चस्व जनतेत मिसळता आलेलं दिसत नाही। त्यामुळेच आता या येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्ह आपल्याकडे आल्यानंतर कशी भरारी घेतात, परंतु त्या अगोदर एकनाथ शिंदेंना एकच जो काही महत्त्वाचा पर्याय उरतो तो म्हणजे एकतर नवीन पक्ष आणि चिन्ह घेऊन उतरणं आणि दुसरं म्हणजे भाजपमध्ये विलीन होणं। सत्तेत राहायचं असेल तर भाजपमध्येच विलीन होण्याची शक्यता एकनाथ शिंदे यांच्याकडून व्यक्त केली जात असल्याची सूत्रांची माहिती आहे। कारण नवीन पक्ष आणि चिन्ह जर घेऊन एकनाथ शिंदे नवीन पक्षासहित उतरले तर त्यांना महाराष्ट्राचं राजकारण अवघड जाणार यात काही शंका नाही। कारण पक्षाचं नाव आणि चिन्ह हे जनतेच्या सोबत पोहोचण्यापर्यंत अनेक वेळ जाऊ शकतो। तोपर्यंत अनेक महत्त्वाच्या निवडणुका महाराष्ट्रात होणार आहेत, त्यामध्ये पक्षात उभी फूट अशी पडू शकते। त्यामुळेच एकनाथ शिंदे भाजपमध्येच विलीन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। विशेषतः महाराष्ट्रातील स्थानिक राजकारणात अनेक नेत्यांचं राजकीय भविष्य पक्षाच्या नावाशी आणि चिन्हाशी जोडलेलं असतं। एखाद्या गटाला सध्याचे नाव आणि चिन्ह गमवावे लागले तर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो। काही नेते विद्यमान आघाडी ठेवण्याच्या बाजूने राहू शकतात तर काही जण स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण करण्याचा पर्याय विचारात घेऊ शकतात। यामुळे शिंदे गटात राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या संपूर्ण वादाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे भाजप आणि शिंदे गटाचं राजकीय समीकरण आणि महाराष्ट्रात त्यांचं स्थानिक लेवलला चाललेला वाद। भाजपासोबत एकनाथ शिंदे यांच्यासोबत जरी असून सुद्धा स्थानिक लेवलला मात्र दोघांचे अनेक वाद आहेत। सत्तेत एकत्र आहेत
परंतु अनेक मुद्द्यावरून मतभेद असल्याने पुढे आता भाजपा एकनाथ शिंदे यांच्या गटावरील आपला हात दूर करणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। परंतु उद्धव ठाकरे यांचं जे राजकारण आहे ते निष्ठावंत शिवसैनिकांच्या जोरावर आहे। सत्ता नसताना सुद्धा त्यांच्याकडे मातोश्रीवर अनेक रोजच्या रोज प्रवेश होत आहेत। या उलट एकनाथ शिंदे यांच्याकडे सत्ता आहे म्हणून अनेक जण जात आहेत। परंतु उद्या जर पक्षचिन्ह गमावलं तर एकनाथ शिंदे यांच्याकडे कोण राहील का असा प्रश्न सध्या उपस्थित केलेला जात आहे। त्यामुळे पुढील काळात शिवसेना धनुष्यबाण चिन्ह तसेच शिवसेना हे नाव उद्धव ठाकरेंना मिळेल यात काही शंका नाही। त्यामुळे एकनाथ शिंदे जर नवीन पक्ष काढणार असतील तर पक्षाचं नाव किंवा जे चिन्ह असेल ते त्यांना इकडे काय भेटेल याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या काळात असं राजकारण झालं तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात कोण वरचढ ठरेल? कमेंटमध्ये जास्तीत जास्त तुम्ही जर उद्धव ठाकरे यांचे समर्थक असाल तर नक्की कमेंट करा। धन्यवाद।